12th मॅन पाठवा प्रथमेश तुमचा आणि वडवलीचे आहेत. 12th मॅन पाठवा बघा, कंपल्सरी नियम आहे. संदप आपलं 12th मॅन पाठवा. तर ओमकार पाटील स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला प्रथमेश पाटील. पहिलाच बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप, वाईड बॉलचा इशारा. ब्रावो, पुन्हा एकदा हा चेंडू अलंग ग्राउंड गेलाय. मिड विकेटला फिल्डर आहे तिथे तैनात. थोडंसं फंबल आणि 2 धावा तितक्याच वेगाने पूर्ण केल्यात. आणि या 2 धावेने धावसंख्या आपण बघतायत 3 धावा. पाचवा सामना आजच्या दिवसातील. वाईट बॉलचा इशारा अंपायरचा येतोय. सलग ओव्हर पिच पाठवलाय ओमकारने, सीमा पार षटकार. आणि या षटकाने धावसंख्या दुहेरी अंकात 10. सतीश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हा चेंडू खाली राहिला. अनियमित बाउन्स आपण बघतायत. खरं तर पावसाळी रबर बॉल स्पर्धा पण कुठल्याही प्रकारे पाऊस आपल्याला पडताना दिसत नाहीये. पहाटे 6-7 वाजल्यापासून आपण बघितलं वाजेपर्यंत पाऊस भरपूर पडला, पण त्यानंतर पाऊस थांबला. आणि बॅट कट आउटसाइड एज, फलंदाज बाद. पहिल्या गडी बाद होते मैदानावरती आपण बघतोय त्यावेळेस संदप संघाचा ओमकार. न्यू बॅटर नचिकेत मैदानावरती स्ट्रायकिंग इनला सामना करेल ब्रावोचा. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर, वाईट बॉलचा इशारा अंपायरचा येतोय. या ओव्हरमधला आपण तिसरा चेंडू वाईट बघतायत. आणि धावसंख्या धावफलकावरती आहे 12. फुल टॉस ऑन साईडला खेळायचं होतं, पण गेला चेंडू ऑफ साईडला कव्हर पॉइंटला. आणि या दरम्यान 2 धावा येत आहेत. मिस टायमिंग झालं होतं आणि प्रथमेश नक्कीच निराश आहेत. हा फुल टॉस चेंडू होता आणि रबर बॉलमध्ये
किंवा टेनिस बॉलमध्ये किंवा क्रिकेटमध्ये कधीही फुलटॉस बॉल खरं तर या फुलटॉस बॉलवरती मोठा फटका नेहमीच अपेक्षित असतो आणि प्रत्येक फलंदाजाला हा फुलटॉस चेंडू नेहमी हवा असा वाटतो. पण खूप आधी खेळले स्ट्रोक आणि त्यानंतर नक्कीच हा चेंडू बॅटच्या वर लागला. वाईट बॉलचा इशारा. आता चिंतेची बाब आहे. आपण बघितलं तर चौथा चेंडू वाईट फेकलाय. हे षटक लांबच चाललंय. आतापर्यंत आपण बघितलं 4 वाईट. टोटल 9 चेंडू आतापर्यंत फेकलेले आहेत. हा चेंडू लॉफ्ट केलाय. बघूया फिल्डर आहे चेंडूच्या खाली. ओ झेल ड्रॉप. आणि बघा त्या ठिकाणी प्रयत्न जरूर झाला होता. ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये हा झेल पकडण्याचा प्रयत्न. झेल ड्रॉप झालाय. आणि या दरम्यान या 2 धावा खरं तर 2च्या ऐवजी 3ही होऊ शकल्या असत्या. पण कुठेतरी ते बघत राहिले आधी. आणि अशा प्रकारे या 2 धावेने पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या धावफलकावरती आहे 17 धावा. 17. लॉस ऑफ 1 विकेट. पहिला गडी बाद झाला ओमकारच्या रूपाने. आणि प्रथमेशला मला वाटतं स्ट्राईक मिळालीच नाही पूर्ण ओव्हरमध्ये. प्रथमेश संतोष पाटील यांचे सुपुत्र वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून क्रिकेटचे धडे गिरवले. सुरुवातीला बॉलिंगवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करायचे. त्यानंतर बॅटिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट केली. त्यानंतर विक्रांत केणे प्रतिष्ठान त्यांचा अत्यंत जवळचा मित्र विक्रांत बाळू केणे तो निघून गेल्यानंतर त्याच्या नावाने प्रतिष्ठान तयार करण्यात आलं. संघही तयार करण्यात आला. आणि त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात मग सोलापूर असू दे, कोल्हापूर असू दे, अहमदनगर असू दे, सातारा आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील कर्नाटकमध्येही विक्रांत केणे प्रतिष्ठान स्थापन करण्यात आलेले आहे. बॅटची चेंडू फाईन लेगला ट्रॅव्हल होतोय. फिल्डर त्या ठिकाणी थर्ड मॅनवरनं आलेले आहेत. एका हातात चेंडू उचललाय. त्याच ॲक्शनमध्ये फेकला देखील आहे. पण 2 धावाही इथून पूर्ण होत आहेत. आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 19 धावा आपण बघतायत. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती. पहिल्या फेरीच्या सगळ्या मॅचेस 4 ओव्हरच्या होतील. आणि त्यानंतर जशी दुसरे राऊंड चालू होतील दुसऱ्या फेरीचे सामने तसे 3 ओव्हरच्या मॅचेस. आणि त्यानंतर 19 विथ द स्पिन विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उसळलाय. हेच वैशिष्ट्य सागर पाटीलचं. शेतीची कामं सुरू आहे. अनेक जण शेतीची कामं करतायत पण संघ सहकारी हट्ट करतात. ये तुझी गरज आहे ये बॅटिंग बॉलिंगला. आणि मग बऱ्याचदा हे घडतं पावसाळी क्रिकेटमध्ये. यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने मगाशी आडव्या बॅटने ट्राय केला होता विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र अगेन्स्ट द स्पिन खेळले आणि सुंदर लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह 6 धावसंख्या धावफल करते आपण बघतात. एकूण झालेले 25. सागर पुन्हा एकदा राऊंड द विकेट. यावेळेस मात्र ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. पडल्यानंतर चेंडू लेग स्टंपच्या दिशेने निघत होता आणि काय फटका बनवलाय. इम्प्रोव्हायझेशन फटका आपण बघितला. आधी ऑफ साइडला त्यानंतर थोडेसे शफल झाले. एक पाय पुढे टाकला उजवा आणि त्यानंतर या फटक्यासाठी जागा बनवली. आणि जसा चेंडू पडल्यानंतर लेग स्टंपच्या दिशेने निघत होता. फारसा शॉर्ट ऑफ लेन नव्हता पण जसा पडला तसाच त्या चेंडूला बॅटवर घेऊन बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठवला. धावसंख्या 31. सागर पुन्हा एकदा हा देखील उडवलाय. फिल्डर जज करतायत. झेलची शक्यता. हो तिथे बॅलन्स त्यांचा गेला. खरं तर प्रयत्न सुरेख झाला होता. यंगस्टर होते. चेंडूपर्यंत पोहोचले होते पण थोडासा पाय त्यांचा घसरला आणि त्यानंतर मात्र हा झेल पकडणं त्यांना कठीण झालं. पण 2 धावा इथून पूर्ण झाल्यात.
धावसंख्या धावफलकावरती आपण बघतात एकूण झाली ती म्हणजे 33. झाल्या ना 33 झाल्यात. बॅकवर्ड स्क्वेअरची दिशेने चेंडू गेलाय आणि अशा प्रकारे षटक संपले. 33 झाले. 32 पाहिजेत का तुला? आता 34. आणि अशा प्रकारे 2 षटक संपल्यात. पहिल्या षटकात झाले होते धावा 17. दोन्ही ओव्हरमध्ये 17 धावा आल्यात. 34 धावा झाल्यात. या स्पर्धेमधला सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम पहिल्या मॅचमध्ये मला वाटतं 60 धावा झाल्या होत्या. त्याच्यानंतर आपण 58 बघितल्या शेडूनच्या, ज्या 65-70 पर्यंत जाऊ शकल्या असत्या, पण शेवटच्या षटकामध्ये नाही तितक्या धावा होऊ शकल्या. बॉलिंग मार्कवर भाया. भानुदास उर्फ भाया. फुल टॉस आहे. मिस टायमिंग झालंय. ब्रावो जज करतायत. ओहो ड्रॉप. आणि बघा प्रथमेशला दुसरं जीवनदान म्हणावं लागेल. सिंगल रन, केवळ एकच धाव. फुल टॉस होता, षटकारामध्ये कन्वर्ट करता नाही आला, पण इथून मात्र एक धाव आले. झेल ड्रॉप झाल्यानंतर स्ट्राईकला नचिकेत. आतमध्ये आणला होता चेंडू. रॉंग वन होता. चेंडूची वाट बघितली, आत येऊ दिलं आणि त्यानंतर पॉइंटच्या दिशेने अपील पंचांनी स्वीकारलं. आय थिंक त्या ठिकाणी पंचांनी बोट वर केलंय. अगदी सहजतेने धावत होते. 2 धावा होऊ शकल्या असत्या, पण नचिकेत थोडासा उशिराने पोचतोय. और पिच आत आणला होता आणि भायाच्या फिरकीच्या जाळ्यात अडकल्या अतुल. 2 मोहरे टिपलेले आहेत. धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकत होती आणि त्या धावसंख्येला कुठेतरी प्रतिबंध लावण्याचा प्रयत्न भायाने केलाय. 2 विकेट प्राप्त केले. आधी बाद केला नचिकेतला. नचिकेत धावचीच्या रूपाने बाद झाला, पण आपण बघितलं तर इथून फलंदाज बाद झालेला आहे, म्हणजे अतुल. इनर एज लागली, बॅटची हलकी एज लागली आणि यष्टांच्या मागे सागर पाटीलने आज झेल टिपलाय. दरम्यान तुम्हा सगळ्यांचे लाडके शाहूदादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. एव्हरग्रीन सदावार. आणि बघूया चॉकलेट्स आणलेत की नाही. आणले असतील असं होणारच नाही. जिथे शाहू पाटील तिथे चॉकलेट्स वाटप. लंडन डेअरी. आणि यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने शुभमच्या बॅटमधून येतोय हा षटकार.
चांगलं कमबॅक. मागचा चेंडू षटकार होता आणि त्यानंतर बघा थोडासा वेग वाढवलाय. बाळ्याकडे व्हेरिएशन आहे. आपण बघितलं तर वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू तो हाताळतो. हा शॉर्ट ऑफ लेंथ होता, खराब होता. मागचा चेंडू पायात होता बॅट अँड पॅडच्या मध्ये. हा चेंडू जास्त उसळणारा आणि जसा उसळला तसा पाठवलाय शुभमने सीमारेषे बाहेर. अठ्ठेचाळीस धावा झालेले आहेत. अठ्ठेचाळीस 3 ओव्हरमध्ये 48 धावा झालेले आहेत. शाहू दादा आलेले आहेत आणि कॉमेडी बॉक्समध्ये थोडीशी अशी मजाक मस्करी सुरू आहे आणि माणसाने असंच हसत राहावं. किती टेन्शन असू दे, क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही जेव्हा उतरता सगळे टेन्शन तुम्ही सोडून येता घरी. योगेश पाटील यांचे आगमन झालेले आहे. निळजे संघासाठी खेळताना दिसतील. ओ हो हो, यावेळेस मात्र पाठवलाय शिडोन गावामध्ये. हा चेंडू गेलाय षटकार. आणि अशा प्रकारे संदर्भ संघाने धावसंख्येची 50 ओलांडलेली आहे. मनीष 2 प्रथमेश 54 धावा झालेल्या आहेत. बघूया आज रेकॉर्ड तुटतोय का. पहिल्या मॅच मध्ये 60 धावा बघितले होते आपण. तो रेकॉर्ड अबाधित आहे. ऑन साइडला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॅक टू बॅक दुसरा धमाका. प्रथमेश पाटील या मैदानावरती हाहाकार माजवतोय. धावांचा पाऊस पडतोय. बघूया प्रथमेश किती धावसंख्येवरती खेळत आहे. 30 या धावसंख्येवरती नाबाद 9 चेंडू मध्ये. साठ धावा झालेले आहेत आणि रेकॉर्ड तुटेल याचे संकेत मिळत आहेत. आणि 4 बॉलमध्ये एखाद धावा जरी आली तरी तो रेकॉर्ड तुटेल. हा चेंडू यावेळेस नो बॉल कॉल अंपायरचा. पिचच्या बाहेर झालेला पिचिंग तो. आणि इथून फ्रीट आहे का. फ्रीट 61 सर्वोच्च सांघिक धावसंख्या नोंदवलेली आहे संदपने आतापर्यंतच्या 4 मॅच मध्ये. सगळ्यात मोठी धावसंख्या 5व्या सामन्यात. ओ एज होती जेल ड्रॉप. यावेळेस मात्र पूल केलाय पुन्हा एकदा डीजे. यावेळेस झेल टिपतोय ब्रावो. मगाशी ड्रॉप केला होता तो मागात पडला होता पण आता चुकीची दुरुस्ती. प्रथमेश पाटील बाद होतोय आणि बाद होण्याआधी गेल्यात 10 चेंडू 30 धावा.
या करूया आपण सन्मान एक अशा व्यक्तिमत्वाचा. क्रिकेटचं मैदान असू दे, रेग्युलर स्पर्धा असू दे किंवा 40+, जेव्हा जेव्हा वेळ असतो, जेव्हा जेव्हा शक्य असतं तेव्हा तेव्हा हे व्यक्तिमत्व तुम्हाला नेहमीच मंचावरती किंवा मैदानावरती दिसत असतं. असे शाहूदादा पाटील, शिडोन गावगी आन बान शान. आपण करूया त्यांना सन्मानित. वाईट बॉलचा इशारा. हा सन्मान आपण ही इनिंग संपल्यानंतर आपण करणार आहोत. धावा झाले धावफलकावरती 62. हो हो हो, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. यूज अँड मॅक्झिमम 6. आणि धावसंख्या धावफलकावरती 68. धावसंख्येचा उच्चांक संदर्भ संघाने नोंदवलेला. ड्राईव्ह केलाय, बॅक टू द बॉल खेळले ते हाताला ब्रश करून गोलंदाजाचा चेंडू गेलाय मिड विकेटच्या दिशेने. आणि अशा प्रकारे या 3 धावा होतील का बघूया. नाही झाल्या, शुभम बाद झालाय. 2च धावा मिळतील आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 70 धावसंख्या झालेली आहे. आणि 71 धावसंख्येचं एक भलं मोठं टार्गेट वडवली सी संघाला पूर्ण करायचं आहे. धावा 71 आहेत. थोडंसं करेक्शन करतोय. 72 धावांचं टार्गेट आहे. मगाची वाईट +1 होती ती एक काउंट नाही झाली. करूया सन्मान आपण शाहूदादा पाटील यांचा सागर फराड यांच्या शुभ हस्ते. टॉससाठी या निळजे आणि गोरपे. देवाशिष या कॅप्टन आणि योगेश पाटील. फेमस यूट्यूबर व्लॉगर विनय पाटील कप्तान. विनय आलेले आहेत कॅप्टन. काटा बघूया कोण कोणाचा काटा काढतोय. हे मॅच सुरू झाल्यानंतर संपल्यानंतर कळेल. टॉस जिंकलाय निळजे टीमने. डिसिजन काय आहे विनय? डिसिजन सांगा.
वयाची 60 ओलांडलेली आहे, पण 64 वय, पण आजही फिटनेस बघा. आजही सराव करत असतात, कधी शिरडोनच्याच ग्राउंडवरती, कधी वडवलीमध्ये, कधी वाकळमध्ये जास्त सराव करतात. तर वाकळांच्या मैदानावरती त्यांचं होम ग्राउंड आहे. तर विजयासाठी हव्यात 72 धावा. पहिलाच बॉल, बॅटची एज सिली मिड ऑफला चेंडू, सिंगल स्टंप होता, त्याच कारणास्तव अतुलने प्रयत्न केला नाही डायरेक्ट हिटचा. हो हो हो, जबरदस्त चेंडू आणि बोल्ड झालाय बघा. बेस नसल्या कारणाने ते लक्षात आलं नाही, पण चेंडूने यशांचा वेध घेतलाय आणि पहिल्या विकेटचं पतन मैदानावरती वडवली सीच्या सागर पाटील. बॅक टू द पॅव्हेलियन. तर न्यू बॅटर भानुदास उर्फ भाया. अतुल राऊंड द विकेट. हो, प्रचंड वेग, आणि यासाठी तर ओळखला जातो. वेग हा त्याच्या गोलंदाजीतला आत्मा आहे, आणि त्याने नेहमीच आपल्या वेगाने अनेक फलंदाजांना नामोहरम केलेले आहे. मग विक्रांत प्रतिष्ठान संघ असू दे किंवा इतर व्यावसायिक संघ असू दे. हो हो हो, भाया काय जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर्ड. वॉट अ शॉट. जितका वेग तितक्या जबरदस्त पद्धतीने स्ट्रेट, अगदी स्ट्रेट बॅटने खेळलेले. वॉट अ शॉट. षटकर आणि धावसंख्या झालेली आहे 7 धावा. टार्गेट खूप मोठं आहे. 18ची आवश्यक गती आहे. सुंदर चेंडू होता यावेळेस. चांगलं कमबॅक गुड लेंथ वरनं हा चेंडू टॉस केला. डॉट बॉल. कमबॅक करत असताना अतुल. अनुभव दोघांकडे प्रचंड आहे. बॅटिंग करणारा भानुदास गेले कित्येक वर्ष वडवली साठी ॲज अ ऑलराऊंडर म्हणून जबरदस्त काम करतोय. त्या दुसऱ्या बाजूला अतुल. यावेळेस मात्र घणाघाती प्रहार. चेंडू गेलाय का? हो गेलाय. पंचांनी केले दोन्ही हात वर, आणि येतोय हा षटकार. आणि पावसाचं आगमन झालंय. जसा पाऊस सुरू झाला, पावसाळी रबर बॉलचा आनंद घेणारे सगळे प्रेक्षक मात्र आता शेड खाली आलेले आहेत. पण देवाशिवाय तुम्हाला भिजावत लागेल, कारण शेवटी तुम्ही प्लेयर आहात. पावसाला घाबरून चालणार नाही, आणि पावसात खेळण्याची एक वेगळीच मजा असते. पण जसा वेगवान पाऊस पडतो तेव्हा मात्र बॅटिंग करताना बॅटरला जबरदस्त अडचण येत आहे, कारण चेंडू व्यवस्थित साईट होत नाही. षटक संपले पहिलं. धावा झाल्या धावफलकावरती 13 आणि अजूनही 59 धावांची गरज आहे 3 ओव्हरमध्ये.
3 ओव्हरमध्ये विजयासाठी हव्यात 59 धावा. पूल केलाय प्रथमेश पाटीलचा पहिला चेंडू गेलाय का सीमारेषे बाहेर आणि हो गेलाय. ऋतिक पाटील आलेले, स्वागत आहे ऋतिक पाटील. एक अत्यंत हा चेंडू हवेतून पाठवलाय पुन्हा एकदा त्या दिशेला. ब्रावो सतीश जाधव उर्फ ब्रावो, यासाठी तर ब्रावो ओळखला जातो. 72 धावा करायचे आहेत. ठाऊक आहे ब्रावोला इथून मात्र अशाच पद्धतीने आक्रमण करावं लागेल तरच ही धावसंख्या चेस होईल. 18 मध्ये 59 धावा होत्या, त्यातल्या पहिल्या 2 चेंडूमध्ये 12 धावा आलेल्या आहेत आणि आता मात्र उरलेल्या आहेत त्या धावा 47. प्रथमेश ओव्हर दी विकेट. हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी खूप जास्त बाहेर निघाला पडल्यानंतर. वाईड बॉलचा इशारा आणि व्हाईट बॉलच्या साहाय्याने इक्वेशन आता मात्र इथून बदलेल. 46 धावांची गरज. प्रथमेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. डीजे ब्रावो साठी पुढचा चेंडू. एज लागली आहे पण वॅकेंट एरियामध्ये चेंडू लँड होतोय. टीप मधून फिल्डर फार वेगाने येत आहेत. चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत एकूण झालेले 28. अजूनही 44 धावांची गरज आहे. 15 चेंडू मध्ये 44 धावा. लक्ष फार मोठे. या आजच्या दिवसामधला सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा हा विक्रम प्रस्थापित केलाय. ओ चेंडू पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर. चेंडू आत आणण्याचा प्रयत्न होता, इन स्विंगर होता, पण पिचिंग मिडल स्टंप वरती झाली आणि त्याच कारणास्तव चेंडू लेग स्टंपच्या बाहेर गेला आणि त्यामुळे पंच बाळा सरांनी हा चेंडू वाईड घोषित केलाय. नो बॉल कॉल. आय थिंक ओव्हर स्टेपिंग झालंय. पंच दाखवत आहेत वोट करून ओव्हर स्टेपिंग झालंय आणि त्याच कारणास्तव हा नो बॉल. वाईड नंतर आणखीन एक अवांतर आणि त्यावरती आलेले आहेत एकूण 3 धावा. धावसंख्या धावफलकावरती 32. 40 धावांची गरज आहे 15 चेंडू. शॉर्ट ऑफ लेन अधिक जास्त बाउन्स बाहेर निघालाय. वाईड बॉलचा इशारा. सलग 3 चेंडू हे अवांतर आलेले आहेत. हा चेंडू हुक करतायत आणि यावेळेस चेंडू गेलाय. बघूया पंच इशारा करतील. 4 धावा आणि या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती 37 धावा झालेल्या आहेत. 14 चेंडूत 35 पाहिजेत. मॅच मध्ये वडवली सीने केले कमबॅक. ही पार्टनरशिप 37. यावेळेस फुल टॉस होता. ज्युसी फुल टॉस पाठवलाय कव्हर पॉइंटला 6 धावांसाठी. डीजे ब्रावो जबरदस्त प्रहार करत असताना, आक्रमकतेने खेळत असताना 5 चेंडू मध्ये 30 धावा आलेल्या आहेत. या ओव्हर मध्ये टोटल रन झालेले आहेत 43. 7 बॉल 27 वरती खेळतोय डीजे ब्रावो. ओ शॉर्ट ऑफ लेन. आणखीन एक लांब पल्ल्याचा षटकार. वॉट अ बॅटिंग बाय सतीश जाधव उर्फ ब्रावो. मैदानावरती वादळ आणले.
आणि या वादळाने मात्र इथून धोक्याचे संकेत दिले आहेत पाटील 11 संदप संघाला. सर्वाधिक मोठी धावसंख्या संदप संघाने नोंदवली. पहिल्या 4 सामन्याच्या कंपॅरिझन मध्ये आपण बघितलं तर सगळ्यात मोठी धावसंख्या 71 होती. आता इक्वेशन 12 बॉल 23 धावांची गरज आहे आणि या ओव्हर मध्ये 36 धावा आजच्या दिवसातील सगळ्यात महागडं षटक म्हणावं लागेल. आता 12 चेंडू 23 धावा विजयासाठी हव्यात. आज या मैदानावरती आपण बघितलं आझाद मैदानावरती अनेक रोमांचकारी सामने आपण अनुभवले आणि हीच रोमांचकता, हीच अनिश्चितता, हीच रोमहर्षकता या खेळाला महान बनवत असते. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईड बॉलचा इशारा. बॉलिंग मार्कवर ओमकार. निळजे टीम डिसिजन काय आहे? हो हो हो, भानुदास उर्फ भाया, क्या जबरदस्त सिक्सर लगाया. सिक्सर. अकरा चेंडू 16 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग. अकरा चेंडू 16. ही पार्टनरशिप, जबरदस्त पार्टनरशिप वडवली सी साठी. ड्राइव्ह केला चेंडू लॉंग ऑनला. फिल्डर जात आहेत. एका हातात चेंडू उचललाय. थ्रो करतील तोपर्यंत 2 धावा सहजतेने मिळत आहेत. आता 14ची गरज आहे 10 बॉल मध्ये. पार्टनरशिप किती धावांची आम्हाला रोशन सांगतील. सागर बाद झाल्यानंतर सूत्र आपल्या हातात घेतली या दोघांनी. मिस टायमिंग. स्वतः जज करतायत. ओहो, झेल ड्रॉप झालाय. एकच धाव. 58 धावांची पार्टनरशिप. या पार्टनरशिप साठी टाळायला हव्यात. सेकंड विकेट साठी आजच्या दिवसातील ही सगळ्यात मोठी पार्टनरशिप. टोटल धावा झालेल्या आहेत 59 धावा झाल्यात आणि 58 धावा या दोघांनी जोडलेल्या आहेत. यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय. हा देखील जाईल सीमा पार. षटकार येतोय आणि षटकार आणि धावसंख्या धावफलकावरती 65. आता 7 करायचे आहेत 8 चेंडूत. सामना होता कुठे आणि आला कुठे. रिक्वायर्ड रेट 18चा होता प्रति ओव्हर मागे आणि आता मॅच कुठे आली बघा. षटकार. आणि अशा प्रकारे हा एक रेकॉर्ड झालाय फ्रेंच चषक मध्ये. सहा चेंडू 51 धावा टाळून जाऊ द्या ब्रावो साठी. नाबाद अर्धशतकीय खेळी आणि 72 धावा 3 ओव्हर मध्ये चेस केल्या. विचारही केला नव्हता. 7 षटकार त्यामध्ये सामील होते. सहा चेंडू आणि 9 गडी राखून हा सामना वडवली सी संघाने जिंकलेला आहे. त्यामध्ये अर्धशतकीय खेळी डीजे ब्रावोची आपण बघितली. दुसऱ्या बाजूला भानुदासचा देखील जबरदस्त रोल राहिला. बॉलिंगमध्ये जे गमावलं होतं ते बॅटिंगने कमावलं आणि 72 सारखी टोटल 6 चेंडू म्हणजे 1 ओव्हर राखून ही धावसंख्या चेस केली. म्हणजे षटकार होता 78 झाल्या. अभिनंदन टीम वडवली सी. अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट कोणाच्याच मनात शंका नसेल डीजे ब्रावो. सतीश जाधव उर्फ डीजे ब्रावो मॅन ऑफ द मॅच यायचे आणि सदाबहार एव्हरग्रीन